दिनकर देवजी पाटील, वेतवडे तालुका पन्हाळा. करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये हां. आता सध्या तुमचं काय नेमकं मत आहे किंवा कोणाविषयी भावना तुमची या ठिकाणी कुठल्या उमेदवाराविषयी तुमचं मत या ठिकाणी सांगायचं आहे? आम्ही पहिल्यापासून काँग्रेसचे प्रणित माणसं आहे आणि काँग्रेस पक्षानं ह्या देशात जो काही विकास केला किंवा ज्या काय ज्यावेळा भारतात स्वतंत्र झाला त्याला काही नव्हतं, चाचणीसुद्धा निर्माण होत नव्हती, एवढं सगळं काँग्रेस पक्षानं केलं. आणि त्यांचे पाईक म्हणजे उमेदवार PN पाटील एक निष्ठावंत कार्यकर्ता की महाराष्ट्रात व देशात एकनिष्ठ राहणारा कार्यकर्ता म्हणजे PN पाटील. काँग्रेस काही झालं तरी पक्षाची गद्दारी केली नाही, शेवटपर्यंत पक्षात ती राहिली. आणि आकस्मिक त्यांचा मृत्यू झाला खासदारकीची निवडणूक झाल्यानंतर. शाहूमहाराजांचा निकाल सुद्धा त्याला बघायला मिळाला बहुतेक नाही, पण एवढे राबणारे कार्यकर्ते आणि त्यांचा आता मुलगा राहुल PN पाटील हे निवडणुकीला उभा आहेत. त्या मुलाचाही स्वभाव असाच आहे की वडिलासारखं त्याचं वागणं आहे. कुठला कार्यकर्ता कुठले पक्ष पार्टी असं काही ते करत नाहीत. कोणी कार्यकर्ता जाऊन दे, कसली अडचण असू दे, ते गेला किंवा काय काम आहे तर असं आहे त्या ठिकाणी फोन लावून त्यांचं काम करणं ही त्यांची पहिल्यापासूनची पद्धत आहे. एव्हा दावा किंवा पार्टी नाही, सर्वसामान्याचे काम करणारी माणसं ही हे घराणं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना निवडून द्यावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. आणि तसं जर विचार केला तर आता भाजपचे सरकार जे चालले आहे, सरकारनं कुठल्याही गोष्टीला विचार न करता एवढी टोकाला महागाई गेली आहे, सगळ्या बतावण्या करून लाडकी बहीण योजना, आतापर्यंत शेतकऱ्यांची महागाई, सर्वसामान्य माणसाला जगण्यासारखं कुठल्याही वस्तूचं दर राहिले नाहीत. GST आकारणी केली, GSTची आकारणी प्रचंड केली तर ते सांगण्याच्या पलीकडे सर्वसामान्यांचं कंबरच मोडलंय. सगळं आता हे बोलतात की असं करू तसं करू, हे निवडणुकीच्या अगोदर काय केलं नाही किंवा कुठली गोष्ट का. आता आज मुख्यमंत्र्यांची एक स्टेटमेंट दिली की सगळा 7-12 कोरा करू, आतापर्यंत का कोरा केला नाही? जर केला असता तर शेतकरी कामा झाला असता. शेतकऱ्यांना न परवडणारी अशी जी भाजपची रणनीती आहे काय, ही रणनीती कुठल्याही परिस्थितीत गायब झाली पाहिजे. देशाचं हित बघणारा पक्ष तिथे निवडून आला पाहिजे. हे भाजपले 70 वर्षात काँग्रेसनं काय केलं? ज्या वेळेला भारताचं स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी त्या मोदींचा जन्मसुद्धा नव्हता. आणि ते 70 वर्षात काय केलं? म्हणजे या देशात आम्ही एवढं, आता आमचं वय 77 माझं वय चालू आहे, आम्ही ह्या खेड्यापाड्यातनं 30-35 वर्षापूर्वी खांद्यावरून मुलं घेऊन दवाखान्यात गेलो, रस्ते सुद्धा नव्हते. वाडी वस्तीवर, धनगरवाड्यावर सगळ्या ठिकाणी रस्ते, लाईट, वीज, पाणी सगळे काँग्रेसनेच केलं. देशात एकूण जी धरण पाण्याचा साठा जो केला आहे ते काँग्रेसनेच केले. एखादं विधायक काम तिने केलं म्हणून असं जनतेसमोर उभा राहून सांगावं. अशा मत आम्ही म्हणजे लोकांचं हित जपणाऱ्या पक्षाला मदत करणारी माणसं आहेत. धामणी खोऱ्यासाठी PN पाटील साहेबांनी काय नेमकं केलं? धामणी खोऱ्यासाठी PN पाटील साहेबांनी जे आमच्या धामणीचा प्रकल्प 2000 साली चालू झाला आणि विनय खोरेंच्या काळात चालू, आम्ही मोर्चे वगैरे काढून ते काम मार्गी लावलं. त्याच्यानंतर 10 वर्षांनी ते काम बंद पडलं. चंद्रदेव नरके 10 वर्ष आमदार होते, सरकार पण तिने काही केलं नाही त्यावेळेला. पण ज्यावेळेला 2022 साली उद्धव साहेबांचं सरकार आलं, त्या जयंत पाटील पाटबंधारे मंत्री होते, त्यांचा पाठपुरावा करून बंद पडलेलं काम जुन्या कॉन्ट्रॅक्टरनं काढून घेणे, त्याचं पैसे 300 कोटीचं मंजूर करून घेऊन ते काम मार्गी लावून त्या कामाचा उठाव केला. आणि आता जवळजवळ 5-6 वर्षी ते काम चालू केले. चालू वर्षी घरबंदीचा जो मूळ झाला काय, एवढं PN पाटलांनी ते काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला. आणि त्या माणसाचं कार्यच वेगळं होतं. कुठलाही पक्ष किंवा कुठलीही पार्टी किंवा असं काही नाही, ज्याची अडचण आहे त्याच्या अडचणीवर मात करणे, त्याला मदत करणे हेच काम होतं. आणि तेच त्याचा मुलगा करील अशी आमची अपेक्षा आहे. आणि त्या पद्धतीची त्याची वागणूक आहे, कसं वागणं आहे किंवा कुठल्या गोष्टी घमेंट वगैरे काय नाही. जर कार्यकर्त्याला साधा जरी फोन केला, साहेब जर का बिझी असली PN पाटील, तर नंतर रिटर्न फोन करायचे, काय काम होतं, काय फोन केला, एवढं त्यांचं ते त्यांच्या रक्ताचा गुण आहे. आणि अशा पद्धतीचा एक कोल्हापूर जिल्ह्यातनं म्हणजे आमच्या या मतदारसंघातनं माणूस निवडून द्यावा ही आमची अपेक्षा, त्याला निवडून द्यावा अशी आमची इच्छा आहे. आणि आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करत आहे.